नमस्कार मंडळी. आज 15 ऑगस्ट 2026 इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या देशावर राज्य केल्यानंतर त्यांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी खूप जणांनी बलिदान दिलं, खूप हुतात्मे झाले. त्यानंतर आपला देश त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आज आपण 79वा स्वतंत्र दिवस पूर्ण होतोय आणि 80वा स्वतंत्र दिवस आपण साजरा करतोय. आजच्या या स्वतंत्र दिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं की आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर जो लाईट शो होता तो दाखवला आम्ही तुम्हाला रात्री. त्यानंतर हुतात्मा चौक जो आहे आपल्याला पाचबत्तीवर तोही दाखवला आणि त्यानंतर आज आपण चाललोय. तर बघा, आता आपण अहमदाबाद गुजरात हायवेवर आहोत. इथून आता थोड्या वेळात आपण एक्झिट घेणार आहोत. या स्वतंत्र दिनी आज आम्ही चाललोय आमच्या गावाला. तिथे जाऊन आपण धबधब्यावर जाणार आहोत. तिथली काय मजा असेल हे आम्ही दाखवणारच आहोत. तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज धबधब्यावरची जी काय मजा असेल ती आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे. खूप लेट झालोय तसं बघितलं तर, कारण आता 1 वाजलेला आहे. पटापट पोहोचून आपल्याला 1:15 वाजलेला आहे. पटापट पोहोचून आपल्याला जायचं आहे धबधब्यावर. तिकडे मौज मजा घ्यायची आहे. आपण मागच्या वीक मध्ये पण आलो होतो इथे. सेकंड टाइम आज आलोय कारण आज सगळ्यांना एकत्र सुट्टी राहते त्या हिशोबाने. तर त्या दिवशी आपण वेगळे आलो होतो, आज वेगळे जण आहेत. तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायलाच भेटेल. आणि एकदा आमचा बाहेरचा व्ह्यू बघून घ्या. डोंगर कसे धुरतायत मस्त. पाऊस जे आहे, रस्ता ओला आहे, याच्यावरून आपण समजू शकतो की पाऊस येऊन गेलाय आणि पावसाचं वातावरण खूप छान प्रकारे बनलेलं आहे ना. खरोखर पाऊस असणं गरजेचं आहे, कारण धबधब्यावर जाऊ आणि आंघोळ करणार, त्याच्यानंतर पाऊस आला पाहिजे आधीमध्ये. ती मजा खूप वेगळी राहते. आणि हा नजारा बघा आपल्या गावचा, कसे आजूबाजूला डोंगर आहेत. हा समोर दिसतो तो कोच किल्ला आहे आणि या साईडला आहे तो आमच्या घरामागचा डोंगर आहे. या 2 डोंगरांच्या मध्ये आमचं गाव आहे. पूर्ण हा एक पट्टा अशा प्रकारे गेलाय आणि मध्ये गाव वसत गेलेला आहे आणि मध्ये नदी आहे. जास्त अंतरावर नाहीये हा रस्ता आहे. या रस्त्यापासून जर आपण 10 मिनिटं चालत गेलो, त्यानंतर समोर नदी आहे. इकडे 10 मिनिटं चालत गेलो तर डोंगर आहे. अशा पद्धतीचा हा निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमचं गाव आणि त्या गावाचं वातावरण जे आहे खूपच सुंदर आहे. आणि जो हा मागे ओहोळ गेला आपण दाखवू नाही शकलो कारण आता रनिंग आहे आपले, त्याच्यामुळे हा जो ओहोळ आहे हाच तो धबधब्यावरनं ओहोळ येतो, तो पाणी जो येतो तो. आणि आपण आपल्या स्पॉटला पोहोचलेलो आहे आता जवळ. पण आपल्याला गाडी पार्क करून नंतर जायचं आहे. तर आपण आपल्या जागेवर पहिला गाडी पार्क करणार आहोत, मग जाणार आहोत. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या स्पॉटला, लोकेशनला, जे आपलं गाव आहे, जागा आहे तिथे. आता गेट उघडावं लागेल. बघा मंडळी, आपण गाडी लावलेली आहे मध्ये, आता चाललेलो आहे धबधब्यावर इकडून. तर चला आपण गेट लावून निघूया. गेट लावून आपल्याला निघायला लागेल. छत्री घेतली ना रे? बघा, आपल्याला इथून आता मध्ये जायचं आहे. रस्ता बघा, रस्ता दाखव. इकडे मध्ये जायचा, या रस्त्याने आपल्याला मध्ये जायचं आहे आता. बघा, फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. आणि इकडे बघा डबा कसा ओपन केलेला आहे. इकडे बघा, दाखव ना. आणि बाकी आहे आपले सगळे अगोदर पोहोचले होते, त्यांनी खूप सारा 1-1.5 तास एन्जॉय घेतलेला आहे. आणि आता आपण एन्जॉय घ्यायला जाणार आहोत. तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. बघा ते काय टिपोय कसं बनवलं बघा. टिपोय आगळा वेगळा टिपोय, ज्याला कुठल्या मिस्त्रीची गरज नाही आणि त्यांनी बनवून आनंद घेत आहेत. स्वामीनारायण शाकाहारी, प्रथमेश शाकाहारी.
हे सगळे रस्ता विसरले आणि त्यांना मध्ये बेडूक भेटलं रस्त्याची भाजी केलंय आणि हे जंगलात फळं टाकले त्याच्यात. धबधब्यावर बॅलन्सिंगचं उत्तम उदाहरण तुम्ही या दगडांच्या साखळीने बघू शकता आणि याच्यात जास्त मेहनत घेतलाय ती म्हणजे साहिलने. बघा एकावर एक कसे दगड लावलेले आहेत आणि बॅलन्सिंग बघा अगदी उत्तम. आता हे मोजर आपण काउंट करू. खालचा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 दगड एकावर एक आणि तेही या हलक्या पाण्यामध्ये. बॅलन्सिंगचं उत्तम उदाहरण बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही. खूपच सुंदर नजारा आहे. गावात बाराच्या भावात दोन पाकडे उलटे पालटे होऊन झालं आणि आता भूक लागते म्हणून बघा सगळे खायला लागल्यात. चिकन बिर्याणीवाले असे खातात का यार. आणि असं होतं एकदम फ्रेश बघा आम्ही हेच एकदम ताजं बनवून आणलंय कारण कोबी सकाळी कापला. हे सगळे जे आहेत मंचुरियन कोबीचे ते ताजे आहेत. आता यांनी कधी तर चिकन खातात की खात नाही पण ते अगदी जास्त जोरदार लागले बघा. एक सुद्धा खाली नाही पडत. चला मंडळी फायनली धबधब्यावर मजा करून आता निघालेले आहेत आम्ही. कोण उघडे निघाल्यात कोण कपडे घालून निघाल्यात बघा. आणि आता तिथे खाली अजून बाकी लोक आलेत. दाखवतो ना खाली. आम्ही आता निघालेलो आहे कारण महिला मंडळ जास्त आलेत त्याच्यामुळे नाही थांबलो. निघतो आता. पाण्यातून येत होता दूध. चला बाय बाय.